तर अजितदादांच्या मृत्यूची तारीख जे ते विकिपीडियावरती पडत होते अनेकांनी संशय निर्माण केलाय का वाटतं हा घात अपघात आणि नाही चौकशी करण्यासाठी काय एक लक्षात घ्या की विकिपीडियाशी किंवा त्या संपूर्ण घटनेवर बोलण्याची ही वेळ नाही. विकिपीडिया ही जगातलं एक फास्ट यंत्रणा आहे. दुसरं असं आहे की काल स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात खुलासा केला. हा एक अपघात आहे. हा चौकशी आता कसली व्हायला पाहिजे तर काही तांत्रिक चुका झाल्या आहेत का, विमानामध्ये काही अचानक बिघाड झाला का, विमानतळावरती काही यंत्रणेची काही त्रुटी होत्या का, याची चौकशी DGCA बरं का, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या माध्यमातून होत असते. पण आतापर्यंत असे अनेक अपघात या महाराष्ट्रात आणि देशात झालेले आहेत आणि त्यांच्या चौकशीच्या आधी DGCAने दिली त्या सगळ्या चौकशांचं काय झालं हा काल अजित पवारांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे. आतापर्यंत असे अनेक अपघात झालेले आहेत. चार्टर फ्लाईटचे, अहमदाबादला इतकं मोठं बोईंग विमान पडलं, हां, असंख्य लोक त्यात मारले गेले, गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं त्यात निधन झालं. या सगळ्या चौकशा ज्या तुम्ही DGCAच्या मार्फत करता त्याचं पुढे काय होतं, त्याच्या अहवालामध्ये काय आहे, कोणाला दोषी पकडतात. ज्या कंपनीचं आम्ही विमान वापरतो, आम्ही सगळेच वापरतो, निवडणूक काळामध्ये खास करून अशा अनेक कंपन्यांकडून विमानं घेतली जातात. मग ते पायलट, इतर तंत्रज्ञ यांचं क्वालिफिकेशन, याची तपासणी, याची चौकशी, याची वैधता करणं हे DGCAचं काम आहे. काल बारामतीमध्ये यापूर्वीसुद्धा विमानं उतरलेली आहेत ना. बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार हे अनेकदा उतरलेले आहेत किंवा अनेकदा त्यांनी तिथून लँडिंग केलेलं आहे आणि याच प्रकारच्या विमानातून ते प्रवास करत असतील. पण नेमकं काल असं त्या विमानामधला जो बिघाड झाला असं दिसतं आहे किंवा व्हिजिबिलिटी नाही, विमानानं दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, ते उतरू शकलं नाही आणि विमान भरकटलेलं दिसतंय. आता CCTV फुटेज दिसतंय. याचा तपास जो टेक्निकल आणि इतर ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा तपास DGCA करेल. बाकी माननीय शरद पवार साहेबांनी काल रात्री संपूर्ण खुलासा आणि निवेदन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. राहुल साहेब, आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की DGCA कडनं चौकशा होता, त्याचं पुढे काय होतं? याच विमानाचा 23 अपघात झाला होता त्याची देखील चौकशीचं पुढे काहीच नाही. अशा महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा अनेक अपघातांच्या चौकशांच्या घोषणा झालेल्या आहेत. त्याचं पुढे त्या चौकशीतून काय निष्पन्न झालं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माधवराव शिंद्यांपासून बरं का असे अनेक अपघात आम्ही पाहिले आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांचा मृत्यू झाला. त्यांचं पुढे काय झालं याचा कधीही अहवाल हा देशासमोर आला नाही. निदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये नेमका कोणता बिघाड झाला किंवा त्यावेळेला नक्की काय झालं. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. पायलट आणि को पायलट यांचा अनुभवसुद्धा चांगला होता. त्यांनी साधारण त्यांच्याकडे 1600 तासांचा अनुभव आहे हे माझ्या वाचनात आलं. तरी जर हा अपघात काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल तर DGCAनं या संदर्भातली माहिती समोर आणली पाहिजे. कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये. राजकारणी अशा प्रकारची विमानं वापरतात. राजकारण्यांकडे आता वेळ नाही. पूर्वी लोक ट्रेनने प्रवास करायचे, रस्त्यानं प्रवास करायचे. आता फार त्यांना घाई आहे, ते विमान घेतात.
विमानात बसतात आणि ताबडतोब निघून जातात. पण त्या विमानाची कंडिशन, त्या विमानाचे पायलट, त्या विमानांचा मेंटेनन्स, अशा अनेक गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत, खास करून अजितदादांच्या अपघातानंतर. कारण अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अजितदादांसारखा उमदा नेता ज्या पद्धतीनं अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला, त्यानंतर या सगळ्या विषयावर महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्याने पाहते. आणि इतर नेतेसुद्धा अशा पद्धतीनं जे घाईघाईनं प्रवास करतात, बरं का, ते सुद्धा चिंतेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री प्रवास करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत आपले दुसरे शिंदे, ते सातत्याने विमानामध्ये असतात. अशा प्रकारचे त्यांचे सतत दौरे सुरू असतात. साताराला जातात, दिल्लीत जातात, विमानाशिवाय फिरत नाहीत आमचे राजकारणी. त्याच्यामुळे आता हा जो विषय आहे हा अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काल स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे रात्री उशिरा बारामतीमध्ये पोहोचले. हे सांगतो तुम्हाला. मुंबईतून ते रस्त्याच्या मार्गाने बारामतीत पोहोचले मध्यरात्रीनंतर आणि त्यांनी पवार कुटुंबियांची विद्याप्रतिष्ठानमध्ये जाऊन भेट घेतली, सांत्वन केलं. आताही ते पुण्यातच आहेत पक्षप्रमुख. मला वाटतं मनसे प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेसुद्धा बारामतीमध्येच आहेत. कारण महाराष्ट्रावरती ज्या प्रकारची शोककळा पसरलेली आहे, महाराष्ट्र धक्क्यात आहे. अजितदादांचं जाणं असं अचानक, हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकला नाही आणि पुढले अनेक दिवस महाराष्ट्राला या धक्क्यातून सावरता येणार नाही, हे लक्षात घ्या. तर अजितदादा देखील तुमच्या मंत्रिमंडळाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद घेतले. काळात अनेक ठिकाणी त्यांनी सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पद घेतले. मात्र असा नेता नाही अजूनही देखील पकड मजबूत होती. बघा अजितदादांना त्यांच्या कुटुंबाचा, खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला. त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. अजितदादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही, लाठ्या खाल्ल्या, अमुक खाल्ल्या. पण त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून, मग शरद पवारांच्या वारशातून, ती संधी त्यांनी योग्य प्रकारे वापरली. आपलं नेतृत्व निर्माण केलं. सतत लोकांमध्ये ते पोचण्याचा प्रयत्न करत होते. लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यांना दिलेलं प्रत्येक निवेदनावरती कारवाई होत होती. हा माझा अनुभव आहे. मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, हा माझा अनुभव आहे. अशा नेत्याचं अकाली जाणं, हे आपण काल चित्र पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं आक्रोश, अश्रू त्या तिथे लोक ढाळत होते. हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळतं. हे पैशाने विकत मिळत नाही. हे तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे, राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे, समाजासाठी काहीतरी केलं आहे. त्यातून हे हुंदके आणि अश्रू काल महाराष्ट्रानं पाहिले. विलासराव देशमुख यांच्यानंतर रुबाबदार आणि असा उमदा आणि लोकप्रिय नेता महाराष्ट्रानं गमावला. येणाऱ्या काळात पाहिल्यानंतर दोन राष्ट्रीय वेगवेगळे झाले, शिवसेना वेगवेगळे झाले. येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी हा या विषयावरती आता ही चर्चेची वेळ नाही. पण नक्कीच दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये बदलू शकतं. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक प्रमुख स्तंभ होता, प्रमुख खांब होता. आणि त्या स्तंभावरती अनेकांचं राजकीय आयुष्य उभं होतं, तोडलेलं होतं. दादा ही वन मॅन आर्मी होती. आता त्या आर्मीसमोर एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेलं असणार, पुढे काय. कारण काल त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते, त्यांच्या समोर तोच प्रश्न होता. पण या सगळ्या विषयावरती आता ही बोलण्याची वेळ नाही, त्याला खूप वेळ जावं लागेल. जयंत पाटील यांनी काल एक शंका उपस्थित केली की जे विमान होतं ते रनवेच्या एकदम बाजूला पडलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी थोडी शंका उपस्थित केलेली पाहायला मिळाली. नाही, या सगळ्यांवरती काल प्रत्येकाच्या मनात शंका आहे. काल आल्या सुरुवातीला, ना असं नाही.
अजितदादाने काय प्रथमच विमान प्रवास केला नाही. अजितदादा प्रथमच चार्टर्ड विमानात बसलेले नाहीत. त्यांना या विमानाची सवय होती आणि परिचय होता. पण काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी जे एक निवेदन केलेलं आहे, ज्या शंका आहेत त्या शंकांना निरसन करणारं मला असं वाटतं आपण त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या मान्य केल्या पाहिजेत. हा एक अपघात होता, पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी DGCA करेल. एकनाथ शिंदे देखील चौकशी झाली पाहिजे का? नक्कीच का होऊ नये. ते स्वतः म्हणतात. हो, पण चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही काय म्हणतो आहोत, ज्या तांत्रिक कारणामुळे विमानाला अपघात झाला, काय त्रुटी होत्या, भविष्यामध्ये अनेक महत्त्वाची लोक अशा विमानातून प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा धडा आहे बरं का, इशारा आहे, धोक्याची घंटा आहे. आम्ही सगळेच प्रवास करतो अशा प्रकारचे विमानातून. त्यामुळे तपास जो आहे DGCA करतोय तो योग्य आहे. सर 2 साल पहले एक्सीडेंट हुआ था, उसका रिपोर्ट नहीं आया. एयर इंडिया जो मैंने ये कहा कि अब तक इतने एक्सीडेंट हो गए चार्टर्ड फ्लाइट के या कमर्शियल फ्लाइट के. अहमदाबाद में इतना बड़ा हादसा हो गया, क्या हो गया? इन्वेस्टिगेशन कुछ सामने आया है? इतना बड़ा हादसा, गुजरात के पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी का उसमें निधन हो गया. हाँ, इन्वेस्टिगेशन के लिए एक टीम बनाई गई, DGCA ने एक टीम बनाई. क्या हो गया आगे? चार्टर्ड फ्लाइट के इतने हादसे हो गए, इतने लोग मारे गए. हाँ, DGCA हर बार इन्वेस्टिगेशन की घोषणा करती है. क्या हो गया? हमारे सामने कुछ तथ्य और सत्य तो आना चाहिए जनता के सामने. अजित पवार जैसा एक कद्दावर नेता, महाराष्ट्र के डिप्टी CM, लोकप्रिय नेता, कल इस प्रकार से विमान हादसे में उनका देहांत हो गया, उनका निधन हो गया. महाराष्ट्र नहीं, पूरा देश सदमे में है. कैसा हो गया? उसमें क्या टेक्निकल गड़बड़ी थी, ये सामने आना चाहिए. अगर फ्लाइट में टेक्निकल गड़बड़ी है, रडार सिस्टम में गड़बड़ है, और क्या है, एयरपोर्ट पर है, उस बारे में देश के सामने, जनता के सामने सिर्फ श्रद्धांजलि हम देंगे, प्रधानमंत्री श्रद्धांजलि देंगे, गृहमंत्री श्रद्धांजलि देंगे, राष्ट्रपति श्रद्धांजलि देंगे, मुख्यमंत्री श्रद्धांजलि देंगे, उससे क्या होगा? एक्सीडेंट अगर हो गया है और तांत्रिक कारणों से हो गया है तो वो कारणों का पता लगाना पड़ेगा हम सबको. सर 2 साल हो गया है, रिपोर्ट नहीं आया है. रिपोर्ट कभी आते नहीं. रिपोर्ट नहीं है इस बार. इस प्रकार से हादसे 10 साल में कितने हो गए मुझे मालूम है. DGCA ने बार बार इन्वेस्टिगेशन की घोषणा, स्पेशल टीम, सब कुछ बनाया, लेकिन कभी भी किसी हादसे के बारे में जो रिपोर्ट आना चाहिए, जो तथ्य सामने आना चाहिए, वो DGCA ने कभी सामने लाया नहीं.